नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळ तांदळापासून पौष्टिक असा साऊथ इंडियन फेमस ब्रेकफास्ट बनवतोय। याबरोबर आपण थन्नी चटणी आणि गन पावडरसुद्धा बनवणार आहोत। तर इथे मी 3 वाट्या उकडा तांदूळ घेतलाय। जे इडलीचे तांदूळ मिळतात ते इथे वापरायचेत। हे नसतील तर घरातला कुठलाही जुना तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने हे 3 वाट्या तांदूळ मोजून घ्या। त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी साबुदाणा घेतलाय आणि अर्धी वाटी इथे मी पोहे घेतलेत। यानंतर अर्धा चमचा मेथी घालायची यामध्ये। आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। हे आता बाजूला ठेवूया आणि आता आपण उडदाची डाळ भिजत घालूया। इथे आता त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेतले। 3 वाटी आपण तांदूळ घेतला होता तर त्यासाठी 1 वाटी डाळ असं हे प्रमाण आहे। आता डाळ इथे आपल्याला एकदाच धुवायची आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचे। आपण तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले, पण इथे लक्षात ठेवा डाळ ही एकदाच धुवायची आहे आणि पाणी घालून भिजत ठेवायचे। आता हे दोन्हीही आपण कमीत कमी 4 ते 5 तासासाठी असंच भिजत ठेवणार आहोत। इथे आता मी संध्याकाळी 5 वाजता हे भिजत घालते। आता रात्र झाले, साधारण 10 वाजलेत, तर 4 तास झालेत। हे आता आपण वाटून घेणार आहोत। तर पहा 4 ते 5 तासामध्ये हे डाळ तांदूळ छान असे भिजले जातात, अगदी सॉफ्ट होतात। आता हे आपण वाटून घेऊया। तर इथे वाटताना तांदळामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे। पण डाळीमधलं जे पाणी आहे ते आपण वाटताना वापरणार आहोत। डाळीमधलं जे पाणी असतं ते फर्मेंटेशनचं काम करतं, म्हणूनच आपण डाळ एकदाच धुवून घेतली आणि त्यातलं जे पाणी आहे ते आपण वाटताना वापरणार आहोत। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। सुरुवातीला आपण तांदूळ वाटून घेऊया। तर तांदूळ, साबुदाणा आणि पोहे, मेथी आपण जे भिजत घातलं होतं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि हे वाटताना डाळीतलं यामध्ये पाणी घालते आणि हे अगदी बारीक असं वाटून घेते। तर इथे पहा सगळं हे मी वाटून घेतलं आहे। अगदी बारीक आहे पहा, अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण डाळ वाटून घेऊ। तर आता डाळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये डाळीतलंच पाणी घातलं आहे आणि ही सुद्धा आता वाटून घेऊया। तर वाटलेली डाळ आता यामध्येच काढून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे लक्षात घ्या, हे आपल्याला छान असं 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे। यामुळे आपली रेसिपी छान हलकी फुलकी व्हायला मदत होईल। हे असं फेटून घेतल्यानंतर आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते। आता हे आपल्याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। कमीत कमी 12 तास हे फर्मेंट व्हायला हवं। तर हे झाकून ठेवूया। उबदार ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे छान हे फर्मेंट होईल। आता आपण गन पावडर बनवूया। तर त्यासाठी इथे मी पहा एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 मोठे चमचे उडदाची डाळ घालायची आहे। यानंतर 1 चमचा यामध्ये मी चण्याची डाळ घालते। या दोन्ही डाळी मी आधी कापडाने स्वच्छ पुसून घेतल्यात। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता डाळी किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्यात। डाळी भाजून झाल्यात। आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। तर इथे जेवढी उडदाची डाळ घेतली त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आणि चण्याच्या डाळी इतकीच आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत। आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आज मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहे, म्हणून मी इथे मिरच्या घालत नाही आहे। तुम्ही मिरच्या वापरणार असाल तर या स्टेजला यामध्ये मिरच्यासुद्धा घाला। यानंतर इथे मी थोडीशी चिंच घातली आणि पाव चमचा हिंग घातला। हे सगळं आता एकत्र असं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। मिरच्या घालणार असाल तर या सगळ्या मसाल्याबरोबर मिरच्यासुद्धा तुम्हाला भाजून घ्यायच्या आहेत।
तर हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थंड करून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. पहा थोडंसं जाडसर असा हे डाळी वाटून घ्यायच्या आहेत. तर ही आपली गन पावडर तयार आहे. तर आज आपण जी प्लेट इडली किंवा थट्टे इडली बनवणार आहोत त्याबरोबर ही अगदी मस्त लागते. आता आपण थन्नी चटणी बनवूया. एक वेगळ्या प्रकारची चटणी आहे ज्यामध्ये आपण खोबरं अजिबात वापरणार नाही आहोत. तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मी मोठा असा चिरून घेतला आहे. याबरोबरच इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा इथे ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदा छान सॉफ्ट झाला आहे. आता थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि थोडीशी इथे मी चिंच घातली. आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा चटणी वाटून घेतली आहे. आता आपण चटणीला फोडणी देऊया. इथे आता मी तोच पॅन गॅसवरती परत गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे मी अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. इथे आता मी 1 चमचा कांदा घातला आहे, अगदी बारीक चिरून घातला आहे. आता कांदा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे. पहा कांदा छान ब्राऊन झाला आहे. आता यावरती आपण जी वाटून घेतलेली चटणी आहे ती घालायची आहे. परतून घ्यायचं आहे. इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा मी इथे काढून घेतलं आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे, आपल्याला ही चटणी शिजवायची नाही आहे. तर ही चटणी तयार आहे. आता बाऊलमध्ये काढून घेऊया. तर ही मस्त अशी चटपटीत आपली थन्नी चटणी तयार आहे, जी तुम्ही कोणत्याही इडलीबरोबर डोस्याबरोबर सर्व करू शकता. आता हे पीठ जे आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं ते पाहूया. तर रात्रभर मी हे फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि हे पाहू शकता मस्त अगदी हे फर्मेंट झालं आहे. छान जाळी आले पिठाला. आपण यामध्ये साबुदाणा घातला होता त्यामुळे अगदी पांढरशुभ्र होतं हे पीठ आणि पोह्यांमुळे आपली जी इडली आहे ती छान हलकी फुलकी होईल. आता मी यातलं थोडंसं पीठ काढून घेतलं आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. सगळ्या पिठाचे मी एकत्र इडली बनवणार नाही आहे म्हणून मी हे वेगळं काढून घेतलं आहे आणि उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस वापरू शकतो. आता आज आपण प्लेट इडली बनवतो आहे. यासाठी इथे मी एक प्लेट घेतले आणि प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे. आता इथे एक मी बटर पेपर घेतला आहे. असाच मी असा गोल कट करून घेतला आहे. बटर पेपरऐवजी तुम्ही केळीचं पानसुद्धा इथे कट करून घेऊ शकता. बटर पेपरमुळे इडली आपली सहज निघून येईल. आता पेपरला मी इथे तेल लावून घेतलं. आता यामध्ये आपण पीठ घालूया. प्लेट मी ते भरून घेतले आणि मी आधीच इथे कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं आणि यामध्ये मी एक असा स्टँड उलटा करून ठेवला आहे. स्टँड नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही इथे उलटी करून ठेवू शकता. यामध्ये आता आपली प्लेट आहे जी पिठाची ती ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आता ही इडली 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. एका वेळेस तुम्ही जास्त इडली कशा बनवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन. तर इथे साधारण पहा 10 मिनटं झाली आहेत आणि इडली छान शिजली आहे. असं हात लावून पाहूया. पहा वरची बाजू ड्राय झाली आहे, हाताला पीठ लागत नाही आहे म्हणजे इडली अगदी छान शिजली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि इडली पूर्ण थंड करून घ्यायची आहे. इथे आता एका वेळेस आपण जास्त इडल्या कशा शिजवायच्या ते पाहूया. तर इथे पहा खालची प्लेट ठेवली, यावरती असे स्टिक्स ज्या मिळतात त्या ठेवायच्या आहेत आणि यावरती दुसरी प्लेट ठेवायची आहे किंवा अशा प्लेट इडलीचा साचासुद्धा मिळतो ज्यामुळे तुम्ही एका वेळेस 4 ते 5 इडल्या शिजवू शकता.
तो असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. आता झाकण ठेवून अशी आपण ही एका वेळेस 2 ते 3 इडल्या तयार करू शकतो. पहा ही इडलीसुद्धा तयार झाली आहे. आता ही प्लेटमधली इडली पूर्णपणे मी थंड करून घेतली आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच इडली काढायची आहे. बटर पेपरमुळे अगदी सहज इडली निघून येते. तुम्ही यापासून नेहमीच्या ज्या आपल्या इडल्या असतात छोट्या आकाराच्या त्यासुद्धा बनवू शकता. तर इथे आपली प्लेट इडली किंवा थट्टे इडली तयार आहे. पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आहे. आता आपण ही सर्व करूया. इथे आता मी ही प्लेट इडली ठेवली आहे. यावरती तूप लावायचं आहे. आता यावरती जी आपण गन पावडर किंवा पोळी मसाला तयार केला आहे तो पसरवून घ्यायचा आहे आणि चटणी याबरोबर आपण जी बनवली ती सर्व केली आहे. अगदी मस्त अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. अगदी जाळीदार इडली, पांढरी शुभ्र अशी इडली या रेसिपीनी तयार होते. डाळ तांदूळ वाटण्यासाठी डाळीचंच पाणी इथे वापरा. त्याबरोबरच यामध्ये साबुदाणा आणि पोहे घातल्यामुळे साबुदाण्यामुळे अगदी पांढरी शुभ्र इडली होते आणि पोह्यांमुळे हलकी होते. त्याबरोबरच पीठ फर्मेंट करण्याच्या आधी 3 ते 4 मिनटं फेटून घेणं खूपच गरजेचं आहे. तर या सगळ्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर अगदी मस्त अशी पांढरी शुभ्र हलकी फुलकी इडली तयार होईल. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.